एव्हरीवन, आजच्या ब्लॉग मध्ये मी सुला वाईन यार्ड एक्सप्लोर करणार आहे आणि ते तुम्हालाही दिसणार आहे. सो स्टे ट्यून आणि बघत राहा. सुला वाईन यार्ड मध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आजचा ब्लॉग हा पूर्ण सुला वाईन यार्ड तुम्हाला मी एक्सप्लोर करून दाखवणार आहे. डॉगी बघ कसं आलेत ते बघ. फुलं बघा, समोरून 2 डॉगी आलेत बघ. जबरदस्त. द्राक्षांच्या बाग आहेत ना, ही द्राक्षांची बाग बघा, सुंदर एकदम सुंदर. सुला वाईन्स मध्ये मस्त थंड आहे, मस्त वातावरण. आम्ही इव्हिनिंगला आलोत म्हणून मी खूप वेळा आलो. एंट्री करायची, तिकीट परचेस करून झाले तर आम्हाला एंट्री आहे इथे. दिलपेश सांग ना नक्की काय म्हणजे. आज वीकेंड आहे म्हणून तुम्ही आलात तर 700 रुपये आहे एंट्री फी, म्हणून 1000 रुपये एंट्री फी आहे. त्याच्यात तुमचे पूर्ण 1000 रुपये तुम्हाला कव्हर करता येतात. तुम्हाला इथं वाईन टेस्ट करायची तर वाईन टेस्ट करू शकता, किंवा तुम्हाला जर बॉटल खरेदी करू शकता तर बॉटल पण खरेदी करू शकता. याच पैशामध्ये, सेम पैशामध्ये, म्हणजे घुमो फिरो खाओ मॅच करो. सो आम्ही एंट्री केलेली आहे आणि आता पुढे बघूया सुला वाईन यार्ड. तर भरपूर सारे प्लेसेस आहेत आतमध्ये, मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवते बाकी पुढचं. स्टारलाइट टेरेस आहे इथे, बट ते आता सध्या बंद आहे, सगळं क्लोज करून ठेवलंय. त्याच्यामध्ये हे बघा वाईनच्या बॉटल्सने पूर्ण बनवलेलं आहे. त्या अगोदर तिथे होता. कुठे हे वाला जे आहे ना तिथे होतं, याने आता ऍडिशनली चालू केले म्हणून इकडे लाईव्ह. मुझे नहीं आता, इसको बहुत अच्छी तरह आता है, मास्टर है मास्टर. आता बंद. लाईव्ह म्युझिक संध्याकाळी कॉन्सर्ट. वाव. आणि इकडे बघा फुल ऑन गार्डनच्या प्लेसेस, इथे आम्ही खूप सारे फोटोशूट आणि रील्स बनवू शकतो.
इकडे आहे रेस्टॉरंट रूम, सुला टेस्टिंग. इथे आपण जो 1000 रुपीजचा कुपन काढलाय त्याच्यामधून त्या कुपनच्या याच्यातूनच आपण ह्या वस्तू घेऊ शकतो. इथे विथ प्राईस सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. त्या आपल्याला जर आवडल्या असतील तर आपण त्या परचेस सुद्धा करू शकतो आणि ते पैसे आपल्या कुपनमधून कट होणार. सो गाईज आम्ही इथे 1000 रुपये जे एंट्रीला पे केले होते त्याच्यामध्ये आता सुला वाईन कशी बनते त्यांची मशिनरी आता चालू नाही आहे, बट ती कशी बनते प्रॅक्टिकली वाईनचे टाईप्स आणि सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळणार आहे. सो आम्ही त्याच्यासाठी जर तुम्हाला विथ टेस्टिंग टूर करायचे असेल कशी वाईन बनते ती, तर त्याच्यासाठी तुम्हाला 700 रुपीज त्याच्यातले कट होतील. आणि जर विदाऊट टेस्टिंग जर वाईनची टेस्ट नसेल करायची आणि नुसती इन्फॉर्मेशन ऐकायची असेल तर 300 रुपीज पर पर्सन त्या 1000 रुपीजच्या तिकीटमधून कट होणार आहेत. तर दिलपेश आणि जिजू नाही येत, मी आणि दिदीच फक्त चालू. आम्ही दोघींनी 300चे कुपन घेतलेले आहेत आणि आता आम्ही टेस्टिंग करणार आहोत. आणि टेस्टिंग नाही करणार, टूर फिरणार आहोत आणि वाईन कशी बनते ते बघणार आहोत. व्हिडिओ जास्त अलाव नाही आहे तिकडे, पण मी थोडं का होईना मी ट्राय करेन घेण्यासाठी. ठीक आहे. मेमरी बॉल. जिजू आणि दिलपेश आमच्यासोबत येणार नाही आहेत. सो ते लोक जे आहेत ते इकडे बसलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते. इथे सुद्धा आपण कॅफे टाईप आहे, काही खायला आणि वाईनसुद्धा इथे घेऊ शकतो पिण्यासाठी आपण सेम कुपनमधून. इकडे आहेत मशनरी काही ज्या वाईन प्रोसेसमध्ये यूज केल्या जातात, त्या आम्ही आता बघणार आहोत. The tour host for next 40 minutes. Before starting a tour, language preference: English, Hindi. Hindi चलेगा, mix works combination चलेगा सबको. Okay, so we'll start with a brand introduction. Sula ये नाम आया है हमारे CEO के मदर के नेम से. Mr. Rajiv Samant's mother name Mrs. Sulabha Samant. Very first four initials of Mrs. Sulabha, SULA. आप वो white color वाला building देख रहे हो? So that is our first winery which was established in the year 1996. 2000 में हमने हमारा पहला bottle produce किया which is a white wine. And in 2017 we named that place the Source Resort to keep its legacy. Two different grape. एक होता है टेबल ग्रेप जो आप घर पे खाते हो, बड़ा होता है साइज में, lot of amount of water contained, sugar contained, right? Second is a wine grape. Wine grapes are very small in size. Acidity, sugar level, complete balance. Particularly grows in Maharashtra or कुछ part of Karnataka. Table grape can grow anywhere in India except some states like Rajasthan where the grape itself is not possible to grow, right? So we use 5 basic steps for making wine. The very first is harvesting. Second होता है crushing and pressing. Third fermentation. Fourth is aging and the fifth is bottling. Harvesting season India में start होता है from the month of January to March. ये 3 महीने बहुत इंपॉर्टेंट होते हैं. हम हार्वेस्ट करते हैं हमारे ग्रेप्स हमारे फार्म से और हम ये जगह पे लाते हैं. आप जो जगह पे खड़े हो उसे क्रश पैड बोला जाता है. There are 2 machines which help us. The very first is de-stemmer, this machine. So the job of this machine is to separate the stem from its grape. It's just separated.
We take that grape, we add in this big machine called as pneumatic balloon press. There's a big balloon inside which inflates and juice is pressed. Once the juice is spread, it directly goes in this zigzag called thermoid exchanger दिख रहे हो. इसका काम है टेम्परेचर मेंटेन करना. आपने कभी गन्ने का जूस पिया है? आप अगर उसके थोड़ी देर तक बाहर रखो काला पड़ जाता है, right? Same goes to the grape juice as well. We have to maintain the temperature immediately. That goes in that zigzag and directly enters the fermentation tanks which is inside. Yeah. Any doubts? Any questions still? Harvesting, crushing, pressing. This is almost semicircle right here. Winery AG, shape of wine preservation for old wine. Number indicate करतं की for last oldest old wine here 2015, 2018. 16 means number indicates years. फ्रॉम 2016 इंडियामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट कधी झाले त्याचे नंबर आहेत 2016 2017 हां इकडे 18मध्ये फर्स्ट 2018 17 and 2015. सो गाईज सुला वाईन कशी बनते आणि त्याची प्रोसिजर काय आहे ती आता मी व्हिडिओमध्ये जेवढे शॉर्ट्स क्लिप घेता येईल तेवढं घेतल्यात आणि दाखवलं. आणि आता जातो आहे वरती दिलपेश आणि वेनबसला. आम्ही टेस्टर घेतलं ना त्याच्यामुळे टेस्टिंग लॅबमध्ये नाही गेलो. बसते करतो काय ते पण दाखवायचं. Vian, don't do this. This. दादा माझा फोन आहे ना.